पैशाचा साठा, पहिले पैशाचा साठा. आता परंपरागत बँकेत ठेवलेला पैसा पतनिर्मिती करू शकतो हे आपल्या ध्यानात आले. बँकेतील कोणता पैसा किती पतनिर्मिती करू शकतो याचा अंदाज आपण या तक्त्यामध्ये घेणार आहेत. आता इथं बघितलं आपल्याजवळील ज्या चलनी नोटा नाणी आहेत त्याच्यातून पतनिर्मिती होत नाही. 2 प्रकारच्या ठेवी आहेत, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. मागणी ठेवी लागेल तेव्हा द्याव्या लागतात. मागणी ठेवीमध्ये 2 प्रकार आहेत, चालू आणि बचत. मग चालू ठेवीमधून जे पतनिर्मिती होती ती खूप कमी प्रमाणात असते, तर बचत ठेवीमधून अल्प प्रमाणात, नगण्य आणि अल्प. मुदत ठेवी फिक्स डिपॉझिट म्हणलं जातं, जरा टर्म डिपॉझिट म्हणलं जातं. 1 वर्षाच्या आतील मुदत ठेवी, 1 वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवी. 1 वर्षाच्या आतील जे असते तरी मध्यम पतनिर्मिती होते, तर 1 वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवी जे त्याला तीव्र पतनिर्मिती होते. आणि पतनिर्मिती आणि तरलता हे एकमेकांना कसे आहेत, अपोजिट आहेत. 1/a म्हणजे 1 तरलता आहे. मग जर नीट बघितलं तर पतनिर्मितीचा जर विचार केला तर 1 इयर प्लसवाल्या ज्या मुदत ठेवी आहेत त्यांची सर्वात जास्त आहे. नंतर 1 इयरपेक्षा कमी ज्या आहेत त्यांच्या मुदत ठेवी त्यांची कशी आहे, मध्यम तरलता आहे. नंतर बचत मागणी ठेवी ज्या आहेत, बचत मागणी ठेवी त्यांची आहे. नंतर चालू मागणी ठेवीची तर हे पतनिर्मिती. आणि सर्वात शेवटी आहे जवळील नोटा. सर्वात शेवटी काय, जवळील नोटा. हे झालं पतनिर्मिती. नंतर आहे तरलताचं उलटं याच्या. तरलताचं उलटं सर्वात जास्त तरलता कोणाची आहे, तरलता म्हणजे पैशाचा फ्लो करू शकतो, हातातले पैसे लगेच फ्लो करू शकतो. म्हणजे जवळील नोटा आणि यांची काय मॅक्झिमम आहे. आणि 1 वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवीची कशी कमी आहे. आता चलनी नोटा व नाणी यांच्यातून पतनिर्मिती काय आहे, अशक्य आहे. चलनी नोटा व नाणी यांच्यातून पतनिर्मिती काय आहे, अशक्य असते. मागणी ठेवी की त्याच म्हणतो आपण डिमांड डिपॉझिट 2 प्रकारचे आहेत, चालू मागणी ठेवी आणि बचत मागणी ठेवी. बँकेतून मागता क्षणीच मिळणाऱ्या ठेवी म्हणजे मागणी ठेवी होय. पण पैकी चालू खात्यात करंट अकाउंट आहे ठेवलेल्या रकमा खातेदाराकडून वारंवार काढल्या जात असल्यामुळे त्यातून बँकांना पतनिर्मिती करणे जवळपास अशक्यच असते. बचत खात्यात सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या रकमांमधून अल्प पतनिर्मिती करता येते, कारण बचत खात्यामध्ये रकमा काढण्यावर थोडीशी बंधनं असतात. नंतर आहे मुदत ठेवी. थर्ड वन कोण आहे, मुदत ठेवी. त्याला म्हणतो टर्म डिपॉझिट. मुदत संपल्यानंतरच मिळणाऱ्या ठेवी म्हणजे मुदत ठेवी होय. 1 वर्षापेक्षा आतील मुदतीच्या ठेवींमधून मध्यम तर त्यापेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवींमधून तीव्र पतनिर्मिती करता येते. पतनिर्मिती क्षमतेनुसार चढता क्रम लावता येतो. तो कसा आहे, पतनिर्मिती सर्वात कमी कोणाची आहे, चलनी नोटा व नाणीचा, नंतर चालू, नंतर बचत, नंतर मुदत ठेवी. नंतर तरलता. बँकांकडील मुदत ठेवींमधील पैसे बँकांना कर्ज म्हणून वाटून दिलेले असतात, त्यामुळे मुदत ठेवींपैकी पुन्हा पैसे वापरणे अवघड असते. पैसे वापरणे म्हणजे तरलता होय. मुदत ठेवींची तरलता अत्यंत कमी असते. तरलतेनुसार क्रम कसा आहे, उलटा आहे. तरलतेनुसार काय, सर्वात कमी तरलता जास्त कोणाची, चलनी नोटांची आहे, नंतर चालू, नंतर बचत, नंतर मुदत ठेवी. नंतर पतनिर्मितीमुळे चलनवाढ होते. पतनिर्मितीमुळे काय होणार आहे, चलनवाढ होणार आहे. पतनिर्मितीमुळे चलनवाढ होते आणि अर्थव्यवस्थेत चालनाही मिळते पतनिर्मिती झाल्यामुळे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची पतनिर्मितीची क्षमता मोजणे अत्यावश्यक असते. वरील चलना, नोटा, नाणी, मागणी ठेवी, मुदत ठेवी थोडक्यात पैशांचा सेट्टा मोजता आला तर आपल्याला पतनिर्मिती क्षमता मोजता येऊ शकते. तक्त्यात या घटकांना 1 ते 5 क्रमांक दिलेले आहेत. सोयीसाठी आपण पहिल्या घटकाला M0 म्हणू, 1 ते 3 घटकांना म्हणू M1. ठीक आहे, इथं जे 5 ग्रुप आहेत ते दिसतात ते. 1 ते 4 घटकांना म्हणू M2 आणि 1 ते 5 घटकांना म्हणू M3. म्हणजे इथं काय M0, 2-3ला म्हणलं M1, 2-3ला काय म्हणलं M1 आणि 1 ते 3ला काय म्हणलं M1. नंतर काय M1. नंतर M2 म्हणलं 1 ते 4 घटकांना म्हणलं M2. मुदत ठेवीमधला 1 वर्षांच्या आतील त्याला म्हणलं M2 आणि लास्ट सगळे 1 ते 5 मधला म्हणलं M3. ठीक आहे, त्यांना म्हणलं M3. याचा अर्थ M0, M1, M2, M3. M0, M1, M2 आणि M3 मोजता आले तर आपल्याला अर्थव्यवस्थेची पतनिर्मिती क्षमता मोजता येईल. नंतर देशातील पैशाचा साठा M म्हणजे मनी स्टॉक्स. M0, M1, M2, M3 या संकल्पना वापरून मोजला जातो. रिझर्व्ह बँकेमार्फत निर्गमित झालेला चलन व लोकांकडील पैसा, बँकांमधील पैसा, पोस्टातील पैसा, पतनिर्मितीतून तयार होऊ शकणारा पैसा या सर्वांची मोजणी केली जाते. आता याच्यात खाली बॉक्समध्ये संकल्पना बघा. ठीक आहे, एकदा उदाहरण वगैरे दिले पण आपल्याला महत्त्वाचं हे M0 म्हणजे काय असतं, संचित पैसा, रिझर्व्ह मनी. M0 म्हणजे काय, संचित पैसा, त्याला म्हणतो रिझर्व्ह मनी. रिझर्व्ह बँकेतील ठेवी, रोख साठा, लोकांजवळील चलनी नोटा, नाणी आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी. मग RBI मधील ठेवी आणि लोकांजवळ बँकांकडील प्लस बँक प्लस लोक
यांच्याकडील पैसे किंवा यांच्याकडील चलनी नोटा व साठा, चलनी नोटा साठा, त्याला म्हणतो संचित निधी. M1 आहे संकुचित पैसा, नॅरो मनी. M1 म्हणजे कोण आहे? संकुचित पैसा. लोकांजवळील चलनी नोटा नाणी, लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी, तिथं चालू होत्या, इथं चलनी नोटा होत्या, इथं दुसरं काय नाही. आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी, रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी इथं दोन्हीकडे. लोकांजवळील चलनी नोटा व नाणी आणि लोकांच्या बँकेमधील मागणी ठेवी. याच्यात महत्त्वाचा पॉईंट येतो, लोकांच्या बँकेतील मागणी ठेवी, ज्या तिकडं नाही आहेत, वरती नाही आहेत. M1 मध्ये एक नवीन ॲड आहे काय, लोकांच्या बँकेमधील मागणी ठेवी. इथं M0 मध्ये काय, लोकांजवळील चलनी नोटा आहे. नंतर M2 मध्ये काय, M1 प्लस एका वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी, बँकेंनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे. आणि लास्ट M3 म्हणजे विस्तृत पैसा, त्याला म्हणतो ब्रॉड मनी. M3 म्हणजे काय, विस्तृत पैसा. M2 प्लस एका वर्षांपेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी प्लस बँकांची मागणी देय व मुदत कर्ज. बँकांची मागणी देय व मुदत कर्ज M3 मध्ये. बँकांची मागणी देय व मुदत कर्ज कशामध्ये, M3 मध्ये. बँकांची मागणी देय व मुदत कर्ज. M2 मध्ये बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे. M1 मध्ये लोकांच्या बँकांमधील लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी. ठीक आहे. पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी रिझर्व्ह बँकेने 1961 मध्ये, 1977 मध्ये आणि 1998 मध्ये कार्यगट नेमले. पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी RBIने 61, 77 आणि 88 मध्ये कार्यगट नेमलेले आहेत. पहिलं 1977 मध्ये वर्किंग ग्रुप ऑन मनी सप्लाय इन इंडिया. हा गट M.L. घोष यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं. या कार्यगटाने M0, M1, M2, M3 आणि M4 अशा 5 संकल्पना सुचवल्या. त्यात M4 मध्ये पोस्टातील एकूण ठेवींना स्थान देण्यात आलं, तर M2 मध्ये पोस्टातील बचत ठेवींना स्थान दिलं. पोस्टातील बचत ठेवी, पोस्टातील एकूण ठेवी M4 मध्ये. नंतर 1998 मधील वर्किंग ग्रुप ऑन मनी सप्लाय अध्यक्ष कोण होते त्याचे, YV रेड्डी साहेबांनी. YV रेड्डी 1988, 77 काही 77 आणि 88 61 काय दिलं नाही, यांचं अध्यक्ष स्थापन केलं. या कार्यगटाने M0, M1, M2, M3 या आंतरराष्ट्रीय पद्धतीला साजेशा 4 संकल्पना सुचवल्या. म्हणजे रेड्डी गटाने M4 ही संकल्पना बाद केली. रेड्डी गटाने कोणती संकल्पना बाद केली, M4 संकल्पना बाद केली. कुणी, रेड्डी गटाने. रेड्डी गटाने L1, L2, L3 या 3 संकल्पना सुचवल्या. L1, L2 आणि L3. घोष गटाने M2 आणि M4 मध्ये दर्शवलेले पोस्ट ऑफिस ठेवींना रेड्डी गटाने L1 मध्ये स्थान दिलं. घोष गटाने नाबार्डसारख्या पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना ठेवी किंवा गैर बँकिंगमधील ठेवी विचारात घेतल्या नव्हत्या. कुणी, घोष गटाने. घोष गट कधी आलता, 1977ला. रेड्डी गटाने पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या आणि दीर्घ कर्ज देणाऱ्या वित्त संस्थांना L2 मध्ये ठेवलं, तर गैर बँकांमधील ठेवींना L3 मध्ये स्थान दिलं. बाकी M0, M1 या संकल्पना दोन्ही गटांच्या सारख्याच आहेत. आता इथं जर बघितलं, 1977ची घोष गटाची पद्धत होती. घोष गटाने M0, M1, M2, M3, M4 असं 5 ग्रुप केले. त्यात M2 मध्ये पोस्टातील बचत ठेवी टाकल्या होत्या, तर M4 मध्ये पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी ठेवल्या होत्या. कुणी, घोष गटाने. तसं रेड्डी गटाने काय केलेलं आहे, M0, M1, M2, M3, M4 रद्द केलं. M4 काय केलं त्यांनी, रद्द केलेलं आहे, लक्षात ठेवायचे. हे क्लासिफिकेशन आहे तसंच ते, पण त्यांनी L1, L2 आणि L3 असे 3 ग्रुप केले. L1 मध्ये काय केले, M3 प्लस राष्ट्रीय बचत ठेवी म्हणजे काय, पोस्ट ऑफिसमधील प्रमाणपत्र सोडून असलेल्या बचत ठेवी ॲड केल्या. L2 मध्ये काय केलेलं आहे, L1 प्लस पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना घेतलेलं आहे. आणि L3 मध्ये गैर बँकिंग NBFCंना घेतलेलं आहे. NBFCंना L3 मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. नंतर हे पायाभूत पैसा म्हणजे काय आणि उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे काय. पायाभूत पैसा म्हणजे M0 आणि उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे M3 असणार आहे. आता बघा एक पॉईंट. पायाभूत पैसा वरील M0, M1, M2 आणि M3 या संकल्पना आता पुढे वेन आकृतीत मांडल्या आहेत. या प्रत्येकासाठी आकृतीत 4 वर्तुळे दाखवलेले आहेत. M0 म्हणजे पायाभूत पैसा होय. M0 म्हणजे कोण आहे, पायाभूत पैसा. त्याला अजून एक नाव दिलेलं आहे पायाभूत पैशाला, त्याला म्हणतो आपण संचित पैसा. पायाभूत पैसा किंवा त्याला काय म्हणतात, संचित पैसा. पायाभूत पैसा किंवा संचित पैसा असे म्हणतात. वेन आकृतीत पायाभूत पैसा नारंगी रंगाच्या वर्तुळाने दाखवलेला आहे. M1, M2, M3 या यांना पैशाच्या पुरवठा मनी सप्लायमध्ये असे म्हणतात. M1, M2 याला काय म्हणतात, पैशाचा सप्लायमध्ये असणारे येते. तिकडं आधी काही बाबी स्पष्ट झाल्या पाहिजेत. पहिली म्हणजे पायाभूत पैसा आणि पैशाचा पुरवठा या 2 संकल्पना निराळ्या आहेत. या 2 संकल्पनामध्ये सामायिक काय आहे तर तिथं बघितल्यावरती कळतं. लोकांजवळील चलनी नोटा व नाणी आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी या दोन्ही सामायिक आहेत. लोकांजवळील चलनी नोटा व नाणी व रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी हे काय आहेत, दोन्हीकडे आहेत. पायाभूत पैशामध्ये पण येतं आणि पैशाच्या पुरवठ्यामध्ये पण येणारी गोष्ट आहे. पण RBI मधील ठेवी आणि बँकांमधील रोख साठा पैशाच्या पुरवठ्यामध्ये येत नाही. कोण RBI मधील ठेवी
RBIमधील बँकांच्या ठेवी, बँक ठेवी प्लस बँकेकडील रोख साठा, तो पैशाच्या पुरवठ्यात येत नाही. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण या वेन आकृतीमध्ये जसं जसं उजवीकडे सरकतो तसं यम हा कमी तरल लिक्विड होत जातो. ठीक आहे. तरलता म्हणजे पैशाचे रूपांतर होण्याची क्षमता. M0 हा सर्वाधिक तरल आहे तर M3 सर्वात कमी तरल आहे. बरोबर आहे. M0 हा प्रत्यक्ष पैसाच आहे. M1 हेचे पैशात रूपांतर करणे अगदी सोपे आहे कारण त्यात लोकांच्या हातातील पैसा बँकेतील मागणी ठेवी आहेत. M3च्या पैशात रूपांतर करणे सर्वात कठीण आहे. M3च्या पैशात रूपांतर करणं काही सर्वात कठीण आहे कारण यावरून बँकांना पैसा निर्माण केलेला असतो. बरोबर आहे. वरील वर्णनांवरून काही मुख्य संज्ञांचा अर्थ आपण शोधणार आहोत. M0 म्हणजे काय आहे? पायाभूत पैसा. M0 काय आहे? पायाभूत पैसा. M0 निर्माण झाल्यावरतीच पैशाचा पुरवठा निर्माण होतो म्हणून M0ला पायाभूत पैसा म्हणतात. M0 म्हणजे संचित पैसा होय. M0 संकल्पनेत साठा, ठेवी, चलन असे शब्द आहेत. ते रिझर्व्ह बँकेकडून नियमित केले जातात त्यामुळे M0ला संचित पैसा असेही म्हणतात. M0 म्हणजे उच्च क्षमतेचा पैसा होय. M0 म्हणजेच कोणी उच्च क्षमतेचा पैसा. सगळे M0चे. M0 पायाभूत पैसा, संचित पैसा, उच्च क्षमतेचा पैसा. M0ला उच्च क्षमतेचा पैसा असे म्हणतात कारण की लोकांजवळील चलनी नोटा आहेत, रिझर्व्ह बँकेतील ठेवी, बँकांकडे रोख साठा. याला उच्च क्षमतेचा पैसा म्हणतात. त्याला कारण काय काय? M0 मागणी पुरवठ्याला, पैशाच्या पुरवठ्याला याच्यावरती पैशाचा पुरवठा ठरत असतो. सरकार व रिझर्व्ह बँकेने निर्माण केलेल्या चलनाच्या विशिष्ट साठ्याचा आधार असतो. जसे 1956 पासून किमान निधी पद्धतीनुसार रिझर्व्ह बँकेकडे 200 कोटी रुपयांचा किमान निधी राखून ठेवण्यात येतो. त्यालाच म्हणतो आपण पायाभूत पैसा, उच्च क्षमतेचा पैसा आणि संचित पैसा म्हणजेच M0 होय. नाणी व रुपया चलन सरकारचे दायित्व आहे तर इतर बँक नोटा रिझर्व्ह बँकेचे दायित्व आहे. नाणी व रुपया चलन तर बँकाच्या नोटा कोणाचं दायित्व आहे? RBIचं दायित्व आहे. M0मुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊन पतनिर्मिती शक्य होते. M0मुळे सगळं बेसिक आहे. उच्च क्षमतेचा पैसा, उच्च शक्ती पैसा, शक्तिशाली पैसा, उच्च समर्थित पैसा, जनक्षम पैसा या सर्वांचा अर्थ हाय पॉवर मनी असा होतो. M1 म्हणजे संकुचित पैसा होय. M1 संकल्पनेत चलनी नोटा व नाण्यांबरोबरच बँकांकडील केवळ मागणी ठेवी आहेत. मागेल तेव्हा द्यावी लागतील. बचत प्लस चालू ठेवी आहेत. मोजत असल्यामुळे या ठेवींमध्ये पतनिर्मिती तुलनेने शक्य कमी असल्यामुळं M1ला संकुचित पैसा असे म्हणतात. M3 म्हणजे विस्तृत पैसा म्हणजे त्याला ब्रॉड मनी आहे. M3 संकल्पनेत बँकांकडील सर्वच ठेवी मोजत असल्यामुळं आणि पतनिर्मितीचा मोठा आवाका असल्यामुळे त्याला विस्तृत पैसा असे म्हणतात. पायाभूत पैसा वाढला की लोकांच्या हातातील पैसा वाढतो. लोक त्यातील काही पैसे बँकेत ठेवतात म्हणजे पायाभूत पैशात वाढ झाली की आपल्याला वेन आकृतीत उजवीकडे सरकता येते. पायाभूत पैसा वाढला की काय म्हणतो आपण त्याला? पायाभूत पैसा वाढला की पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. पैशाची गुणाकार पद्धत. पैशाची कोणती पद्धत आहे? गुणाकार पद्धत. पैशाची गुणाकार पद्धत मनी मल्टिप्लायरमध्ये जर बघितलं पैशाचा पुरवठा आपण पायाभूत पैसा, पैशाचा पुरवठा म्हणजे M/M0 म्हणजे पैशाची गुणाकार पद्धत. त्यालाच म्हणतो मनी मल्टिप्लायर. मनी मल्टिप्लायर. ठीक आहे. अमेरिकेत 1992 चलनात फक्त 3,000 कोटी रुपये डॉलरच्या किमतीत नोटा होत्या तर बँकांमधील ठेवी 60,000 कोटी डॉलरच्या होत्या. म्हणजे अर्थव्यवस्था चलनापेक्षा 20 पटीने पैशाचा पुरवठा होता. ही पट खूप महत्त्वाची असते. आपण बघितलं पायाभूत पैसा म्हणजे मॉनिटरी बेस वाढवला की पैशाचा पुरवठा वाढतो. ज्या प्रमाणात पायाभूत पैसा वाढवला त्याच्या कित्येक पटीने पैशाचा पुरवठा वाढतो. किती पायाभूत पैसा वाढवला की किती पैशाचा पुरवठा वाढतो. याला पैसा गुणक असे म्हणतात. पैसा गुणक म्हणजे पैशाचा पुरवठा आणि पायाभूत पैसा यांच्यातील गुणोत्तर. पैशाचा पुरवठा मनी सप्लाय आपण पायाभूत पैसा खाली आहे. M0 खाली आहे. M वाढल्यामुळे लोकांमध्ये अधिकाधिक पैसे बँकांमध्ये ठेवले. रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी CRR कमी झाल्या. बँकांकडील रोख साठा SLR कमी झाल्यास M वाढेल. M वाढला तर स्मॉल m वाढेल. कॅपिटल M वाढला म्हणजे पैशाचा पुरवठा वाढला की पैसा गुणक वाढतो. पैसा गुणक काढल्यामुळे चलन पुरेसे आहे का? बँकेची पतनिर्मिती करता येते समजतं. याला चलनावरती परिणाम होतोय का? या प्रश्नाची उत्तरं रिझर्व्ह बँकेला मिळतात. रिझर्व्ह बँकेला चलन निर्मिती CRR SLR निर्धारणासाठी पैसा गुणक ही आवश्यकता भासते. पैसा गुणकची काय लागते? आवश्यकता भासते. ठीक आहे. नेक्स्ट आहे किमतीतील चढउतार. चढउतार त्याला पहिला पॉईंट आहे चलन वाढ. तर त्याला म्हणतो मुद्रास्फीती. त्यालाच म्हणतात इन्फ्लेशन. मुद्रास्फीती म्हणजे काय? मुद्रास्फीती म्हणजे काय? चलन वाढ. इन्फ्लेशन म्हणतात. चलन वाढ. लोकांजवळ पैसा वाढला की लोक वस्तू व सेवा खरेदी करू लागतात. यामुळे वस्तू व सेवांची मागणी वाढते. यातून वस्तू व सेवा महाग होतात. गंमत म्हणजे महागाई झाली की हीच लोक आरडाओरड करतात. म्हणजे काय? लोकांच्या हातातील पैसा वाढला की लोक वस्तू व पैसा खरेदी करतात त्यामुळे सेवा व वस्तू महाग होतात आणि महागाई वाढते. फिशरच्या पैशाच्या संख्यात्मक सिद्धांतानुसार पैशाचा संख्यात्मक सिद्धांत कोणी दिला? फिशरने.
आपण हे शिकलो, पैशाचा पुरवठा वाढला की किमती वाढतात. पैशाचा पुरवठा वाढला की काय होतात, किमती वाढतात, किंमती वाढतात. दुसरे असे की वस्तू आणि सेवा महाग झाल्यामुळे त्या खरेदी करण्यासाठी जास्त चलन द्यावे लागते. म्हणजे चलन वाढ झाली की चलनाची किंमत कमी होते. चलन वाढ झाली की चलनाची किंमत कमी होते, पैशाची किंमत कमी होते. चलन वाढ झाली की चलनाची किंमत कमी होते. नेक्स्ट, चलनवाढ मोजण्यासाठी चलनवाढीचा निर्देशांक काढला जातो. या निर्देशांकात चलनवाढीचे 4 प्रकार पाडता येतात. रांगणारी, चालणारी, पळणारी आणि बेसुमार. रांगणारी, चालणारी, पळणारी, बेसुमार. ठीक आहे. चलनवाढीचा दर जर 3% कमी असेल त्याला म्हणतो रांगणारी. चालणारी म्हणजे काय, 3 ते 10% असेल त्याला म्हणतो चालणारी. पळणारी 10 ते 20% असेल त्याला म्हणतो पळणारी. आणि 20%पेक्षा जास्त असेल त्याला म्हणणार आहे बेसुमार. आता 4 प्रकारांमध्ये चालणारी चलनवाढ ही अर्थव्यवस्थेला उपकारक असते. 3 ते 10% रेट पाहिजे चालणारी. म्हणजे चलनवाढीमुळे मागणी वाढून वस्तू व सेवांच्या उत्पादनाला चालना मिळते. वस्तू उत्पादनाला चालना मिळाल्यामुळे वस्तू उत्पादकाला नफा मिळतो. या नफ्यातून मिळालेल्या भांडवलाचा वापर करून तो पुन्हा दुसरा व्यवसाय स्थापन करतो. नवीन व्यवसायामुळे रोजगार निर्मिती होते, बेरोजगारी कमी होते. म्हणजेच काय, चलनवाढीमुळं बेरोजगारी कमी होते. चलनवाढीमुळं रोजगार वाढतो. काय वाढतो, रोजगार वाढतो. 10%पेक्षा जास्त दराने चलनवाढ झाल्यास त्या प्रमाणात मागणीतही वाढ होत नाही. त्यामुळे पळणारी व बेसुमार चलनवाढ अर्थव्यवस्थेच विकास करू शकत नाही. नंतर एक चलनघट, मुद्रा अवस्फीती, डिफ्लेशन त्याला म्हणतात. त्याला म्हणतात डिफ्लेशन. मुद्रास्फीती म्हणलं की इन्फ्लेशन, मुद्रा अवस्फीती म्हणलं की डिफ्लेशन. बाजारातील पैसा कमी होतो त्यामुळं लोक त्याची बचत करतात, कमी वस्तू विकत घेतात. त्यामुळे वस्तूंची मागणी कमी होतं, वस्तूंच्या किमती कमी होतात. त्यामुळे उत्पादन यंत्रणेत स्तब्धता येते, बेरोजगारी वाढते, सतत चलनघट मंदी निर्माण करतं. चलनघट म्हणजे काय, बाजारातील पैसा कमी झाला की चलनघट होते. त्यामुळे लोक त्याची बचत करतात, कमी वस्तू विकत घेतात. वस्तू विकत घेतल्यामुळे वस्तूंच्या मागणीचं प्रमाण कमी होतं, बेरोजगारी वाढते कारण की उत्पादन कमी होतं. त्यामुळे नंतर आहे मुद्रा अपस्फीती. अव झालं की डिसइन्फ्लेशन. चलनवाढ सतत होत आहे आणि तात्पुरती तिच्या वाढीत दर घट झाल्यास त्याला मुद्रा अपस्फीती म्हणतात. चलनवाढ होती, चलनवाढ ही घटत्या दराने होते, घटत्या दराने. चलनवाढीच्या काळात शासनाने एखादे संकोचित राजकोषीय धोरण जाहीर केल्यास, मध्यवर्ती बँकेने चलन संकोच करणारे चलनविषयक धोरण जाहीर केल्यास अशी तात्पुरती अपस्फीती निर्माण होऊ शकते. तात्पुरती आहे, मात्र सततची अपस्फीती अवस्थितीत जाऊ शकते. हे तात्पुरतं आहे, हे कायमचं आहे. कायमचं म्हणजे जास्त काळासाठी आहे. नंतर मुद्रा संस्फीती, रिफ्लेशन. सततच्या चलनघटीमुळे मंदी निर्माण होऊन अशा वेळी शासन प्रस्तावित राजकोषीय धोरण किंवा मध्यवर्ती बँक चलन प्रवाह वाढवणारे चलनविषयक धोरण राबवते. त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढून चलन अर्थव्यवस्थेला चालना देता येऊ शकते. चलन गटीतून सावरण्यातून मुद्रा संस्फीती म्हणतात. चलन गटीतून सावरण्यासाठी राजकोषीय धोरण किंवा चलनविषयक धोरणाने काही चेंजेस केले जातात, त्यामध्ये संस्फीती. मुद्रा अवपात, स्टॅगफ्लेशन, स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन. चालणारी चलनवाढ असल्यास अर्थव्यवस्थेचा विकास होतो, पण काही अर्थशास्त्रीय कारणांमुळे एकीकडे चलनवाढ होत आहे, दुसरीकडे मात्र अर्थव्यवस्थेतही वाढ होत नाही. चलनवाढ होती पण अर्थव्यवस्था वाढत नाही, त्याला म्हणतो स्टॅगफ्लेशन. अर्थव्यवस्थेत वाढ होत नाही पण चलनवाढ होत असते. हा 2 ग्राफ महत्त्वाचे आहेत. फिशरचा नियम, कुणाचा, फिशर. पैशाचा संख्यात्मक सिद्धांत कोणी दिला, फिशरने दिला. नंतर एक चलनवाढीची कारणं, आणि नंतर एक चलनवाढीचे परिणाम आणि चलनवाढीचा उपाय. कारणं, परिणाम आणि उपाय. कारणे, परिणाम आणि उपाय आता पाहिजेत चलनवाढीचे. चलनवाढीची कारणं काय काय आता महत्त्वाचा पॉईंट आहे. चलनवाढीची कारणं, कॉजेस ऑफ द इन्फ्लेशन. आता चलनवाढीची अनेक कारणं आहेत. 2 कारणं आपल्याला माहिती आहेत. पुरवठा कमी झाला की महागाई वाढते. ठीक आहे, मागणी वाढली की महागाई वाढते. पुरवठा कमी असला की महागाई वाढते आणि जर मागणी वाढली तरी पण महागाई वाढते. महागाईची कारणं पुरवठा कमी करणारी आणि मागणी वाढवणारी अशा 2 गटात आहेत. पुरवठा कमी करणारी आणि मागणी वाढवणारी अशा 2 ग्रुपमध्ये कारणं केलेली आहेत. पुरवठा कमी करणारी आणि मागणी वाढवणारी. मग पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतो कॉस्ट पुश इन्फ्लेशन आणि डिमांड पुल इन्फ्लेशन. म्हणजे मागणी वाढल्यामुळं आणि पुरवठा कमी झाल्यामुळं. कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे काय आहे, पुरवठा कमी झाल्यामुळं. ठीक आहे, वरील चित्रात मधोमध एक मॉल दाखवलेला आहे. ठीक आहे, या मॉलमध्ये साखर विक्रीला आहे. विक्रीसाठी येणाऱ्या साखरेची किंमत शेत ते मॉल या पुरवठा साखळीवरती ठरते. या साखळीत पुरवठ्यात कपात झाली की पुरवठा खर्चात कॉस्ट वाढ झाली,
तर साखरेची किंमत वाढते. यामुळे मॉलमध्ये येण्यापूर्वी किंमत वाढवणाऱ्या कारणांना खर्च दाबजन्य कारणं म्हणतात. खर्च वाढतो त्यालाच म्हणतो, कारण ही कारणं पुढे पुश करतात. सप्लाय साईड कारणं असंही म्हणतात, त्याला सप्लाय साईड म्हणतात. पुरवठावाली कार्य आहेत, त्याला म्हणतो खर्च दाबजन्य कार्य. खर्च दाबजन्य म्हणजे खर्चाचा दाब. मग याच्यामध्ये काय काय आहे, म्हणजे मॉलमध्ये येण्याच्या आधी कोणते पार्ट्स इथं अफेक्ट करू शकतात. तर इथं कारणं आहेत: नैसर्गिक संकट, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, उत्पादन घट, औद्योगिक कलह, निर्यात, सट्टेबाजी आणि साठेबाजी. ही कारणं कशी आहेत? खर्च दाबजन्य कारणं आहेत. कशाची? चलनवाढीची. नैसर्गिक संकट, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, उत्पादन घट, औद्योगिक कलह, निर्यात, सट्टेबाजी, साठेबाजी. ही कशी आहेत? खर्च दाबजन्य कारणं. पहिलं कारण आहे नैसर्गिक संकट. ओल्या व कोरड्या दुष्काळामुळे ऊस पीक उद्ध्वस्त झाले तर ऊस महाग होईल आणि साखर महाग होईल. ठीक आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधा, ऊस तथा साखर वाहतूक खर्चिक असेल तर साखर महाग होईल. ठीक आहे. अविकसित देशांमध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधांमध्ये चलनवाढीत भर पडते. नंतर अपुरी औद्योगिक वाढ, अनडेव्हलप्ड इंडस्ट्री. ऊसापासून साखर तयार करणारे कारखानेच अपुरे व विकसित असतील तर साखर महागच बनेल. उत्पादनातील घट, उत्पादनच कमी झालं की तरी होणार. औद्योगिक कलह, ऊस उत्पादक आणि साखर कारखाने मालक यांच्यात वाद निर्माण झाले तर साखर भाववाढीत होऊ शकते. त्याचं रिझल्ट काय होऊ शकतो? भाववाढ. नंतर निर्यात, देशी साखर निर्यात झाली तर देशात साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि साखर महाग होऊ शकते. सट्टेबाजी, साठेबाजी, हॉर्डिंग्स आणि बेटिंग्स. साखर कारखाना मालकाने किंवा मॉलने व्यापाऱ्याने साखर साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली तर साखर महाग होऊ शकते. कृत्रिम टंचाई निर्माण करायला म्हणतो खर्च दाबजन्य. खर्च दाबजन्यामध्ये किती कारणं आहेत? टोटल 7 कारणं आहेत. नैसर्गिक संकट, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, अपुरी उत्पादन घट झाल्यामुळं, औद्योगिक कलह झाल्यामुळं, निर्यात झाल्यामुळे आणि सट्टेबाजी आणि साठेबाजी. नंतर आहे मागणी ताणजन्य. मागणीवरती डिमांड पुल इन्फ्लेशन. डिमांड वाढल्यामुळं काय बघा. खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती, काळा पैसा, परकीय गुंतवणूक, निर्यात आणि लोकसंख्या वाढ. निर्यात हा पार्ट दोघांकडे आहे. खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती. खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती. काळा पैसा, परकीय गुंतवणूक, निर्यात, लोकसंख्या वाढ. काळा पैसा, परकीय गुंतवणूक, निर्यात, लोकसंख्या वाढ. ही कसली कारणं आहेत? मागणी ताणजन्य कारणं आहेत. कसली कारणं आहेत? मागणी ताणजन्य म्हणजे मागणीत वाढल्यामुळं होते. मॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली साखरची किंमत, मॉल ते ग्राहक मागणी यावरून ठरते. ग्राहकांच्या मागणीत वाढ झाली की साखरेची किंमत वाढते. मागणी वाढली की किंमत वाढते. मॉलमध्ये विक्री किंमत वाढवणाऱ्या या कारणांना मागणी ताणजन्य कारणं म्हणतात. याला म्हणतात डिमांड साईड कारणं. खाजगी खर्चात वाढ, लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली की खर्च करण्याजोगा पैसा वाढला. लोकांची बचत घटून खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली तर वस्तूंची मागणी वाढते. मागणी वाढली की वस्तू महाग होते. मागणी वाढली की येणारी वस्तू महाग. लोकांची बचत घटून खर्च प्रवृत्ती वाढते. शासकीय खर्चात वाढ, शासनाचा खर्च म्हणजे लोकांचे उत्पन्न होय. विविध योजनांमधून सरकार खर्च करतं, यातून क्रय शक्ती वाढते. ठीक आहे, लक्षात ठेव. नंतर तुटीचा अर्थभरणा, शासनाला महसूल पुरेसा नसूनही शासन जास्तीचा पैसा खर्च करतं म्हणजे इकडून तिकडून कर्ज घेऊन. ठीक आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शासनाला अंतर्गत कर्ज घेता येतं, बहिर्गत कर्ज घेता येतं. रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, उचल करते किंवा नोटा छापून चलन निर्मिती करते. तुटीचा अर्थभरणा करण्याचे सर्व उपाय महागाई वाढवतात. तुटीचा अर्थभरणा काय करतो? महागाई वाढवतो. आर्थिक प्रगतीसाठी हे उपाय आवश्यक असले तरी या उपायांना शासनाच्या खर्चात वाढ होते आणि महागाई वाढते. नोटा छापून नवीन चलन निर्मिती सर्वाधिक चलनवाढ निर्माण करते. नोटा छापून काय करणं? नोटा छापून नवीन चलन निर्मिती करणं. नोटा छापून नवीन चलन निर्मिती करणं ही सर्वाधिक चलनवाढ निर्माण करतं. नंतर आहे पतनिर्मिती क्रेडिट क्रिएशन. बँका पतनिर्मिती करतात. पतनिर्मिती कोण करतं? बँक करतं. पतनिर्मितीमुळे लोकांना कर्ज उपलब्ध होतात. खर्च करण्याजोगा पैसा उपलब्ध झाल्यामुळे लोक खर्च करतात. यामुळे मागणी वाढून किमती वाढतात. M3 हा अधिकाधिक पतनिर्मिती करण्याजोगा विस्तृत पैसा आहे. पतनिर्मिती करणारा सर्वात मोठा पैसा कोणता आहे? M3. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक असे चलनविषयक धोरण राबवते जेणेकरून लोकांच्या हातातील पैशाचा पुरवठा वाढेल. CRR, SLR, बँक दर, रेपो दर कमी करणं, शासकीय प्रतिभूतींची मुदतपूर्व खरेदी करणं, या उपायांनी लोकांच्या हातातील पैसा वाढतो, मागणी वाढते, चलनवाढ होते. मग लोकांच्या हातातील पैसा वाढवण्यासाठी काय केलं जातं? CRR, SLR, बँक दर, रेपो दर कमी केला जातो, शासकीय प्रतिभूतींची मुदतपूर्व खरेदी केली जाते, बँकेकडे पैशाचा पुरवठा दिला जातो. आणि पैशाचा पुरवठा वाढवणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या अशा धोरणाला स्वस्त पैशाचं धोरण म्हणतात. मग स्वस्त पैशाच्या धोरणामुळे किमती वाढतात, महागाई वाढते. चलनवाढ होण्यासाठी स्वस्त पैशाचं धोरण घेतो आपण. नंतर एक काळा पैसा.
ब्लॅक पैसा म्हणजे बेहिशेबी पैसा, या काळ्या पैशाच्या व्यवहारांनी एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. M0 ते M3 असे कुठेही गणता येत नाही, गणला जात नाही. काळा पैसा वाढला की मागणी वाढते आणि महागाई वाढते. परकीय गुंतवणूक, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, देशात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीमुळं पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते, त्यामुळे मागणी वाढून चलन वाढ होतं. भारतात 1991 परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला होता, त्यामुळे चलन वाढ झाली होती. वरील 1 ते 6 कारणं ही पैशाची पुरवठा वाढवतात. पैशाचा पुरवठा वाढवला की चलनवाढ होते, त्यामुळे 1 ते 6 कारणांना चलनवाढीची पैशात्मक कारणं म्हणतात. पैशात्मक कारणं आहेत पहिली 6. कोणते कोणते? परकीय गुंतवणूक, काळा पैसा, खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती. खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थभरणा, पतनिर्मिती, काळा पैसा, परकीय गुंतवणूक. पतनिर्मिती, काळा पैसा, परकीय गुंतवणूक हे कसे आहेत? पैशात्मक कारणं आहेत. नंतर 2 कारणं राहतात शेवटची. ठीक आहे. चलनवाढीची उर्वरित सर्व कारणांना पैसेतर कारणं म्हणतात, नॉन मॉनिटरी कॉजेस म्हणतात. काही अर्थतज्ञांच्या मध्ये पैशात्मक कारणंच महत्त्वाची आहेत. त्यासाठी ते MV=PT ठीक आहे सूत्र वापरतात. मॉनिटरी थेअरी ऑफ इन्फ्लेशन. ठीक आहे. निर्यात आणि लोकसंख्या वाढ ही 2 कशी आहेत? गैरपैशात्मक आहेत. निर्यात आणि लोकसंख्या वाढ. निर्यात हे कारण पुरवठाजन्य आहे, तसे ते मागणीजन्यही असू शकतं. परकीय लोकांकडील पैसा वाढला तर त्यांच्या मागणीत वाढ होते. परकीयांच्या या मागणीला आपली एखादी निर्यात वस्तू असेल तर ती वस्तू महाग होते. नंतर लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढली की मागणारे हात वाढतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे, त्यामुळे स्रोत अपुरे पडतात. नंतर एंजलचा नियम काय सांगतो बघा. एंजलचा नियम किंवा एंजलची वक्ररेषा. एंजल जर्मन अर्थतज्ञाने उत्पन्न व उपभोग खर्चातील संबंध दर्शवणारा एक नियम मांडला. प्राथमिक वस्तू म्हणजे अन्न वस्तू होय. एखादा गरीब व्यक्ती 100 रुपये रोज कमावत असला तर त्यातील निम्मे त्याला अन्नावरती खर्च करावा लागतो. ठीक आहे. परंतु श्रीमंतांचे उत्पन्न इतके जास्त असते की त्याने अगदी महागाचे जेवण घेतले तरी ते उत्पन्नाच्या तुलनेत फार कमी असते. म्हणजे उत्पन्न वाढत गेले की अन्न वस्तूवरील खर्चाची टक्केवारी कमी होते. उत्पन्न वाढलं की अन्न वस्तूवरील खर्चाची टक्केवारी काय होते? कमी होते. उत्पन्न वाढले की अन्न वस्तूवरील खर्चाची पर्सेंटेज काय होतो? कमी होतो. नंतर आहे जिफेन वस्तू. नंतर काय? जिफेन वस्तू म्हणजे काय? अशी वस्तू की मागणी पुरवठ्याचा नियम लागू न होणारी वस्तू आहे. ठीक आहे. महाग झाली की त्याची मागणी वाढते. एखादी वस्तू महाग झाली की त्याची मागणी वाढते. महाग झाल्यावरती मागणी वाढणार. जिपेन वस्तू या सहसा दुय्यम वस्तू असतात. त्या जास्त काळी जिपेन वस्तू म्हणून राहत नसतात, कारण त्या मागणी पुरवठ्यावरती सतत बदलत असतो. त्यांचा मागणी पुरवठा सतत बदलत असतो. नंतर हे चलनवाढीचा परिणाम. चलनवाढ झाल्यामुळे काय होतं? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. चलनवाढीचे परिणाम 3 गोष्टींवरती दिलेले आहेत. एक आहे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, कुटुंब संस्थेवरील परिणाम, आणि थर्ड आहे परकीय व्यापारावरील परिणाम. अर्थव्यवस्थेवरील परिणाम काय काय बघा. अर्थव्यवस्थेवरील परिणाम. चलनवाढीचा काही पॉझिटिव्ह इफेक्ट आहे, तसाच निगेटिव्ह इफेक्ट पण आहे. मग अर्थव्यवस्थेत काय होतं? अर्थव्यवस्था वाढते. चलनवाढीमुळे काय होते? अर्थव्यवस्था वाढते, उत्पादन वाढतं, गुंतवणूक वाढते, रोजगार वाढतो, कर वसुली वाढते. मग पॉझिटिव्ह इफेक्ट कोणावरती? अर्थव्यवस्था, उत्पादन, गुंतवणूक, रोजगार, कर वसुली. अर्थव्यवस्था, उत्पादन, गुंतवणूक, रोजगार, कर वसुली यांच्यावरती कसं आहे? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. तर निगेटिव्ह इम्पॅक्ट 2 गटांवरती आहे, बचत आणि व्याजदर. याच्यावरती काय आहे? निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. बघा निगेटिव्ह इम्पॅक्ट. अर्थव्यवस्था, चालणारी चलनवाढ अर्थव्यवस्थेला उपकारक ठरत असते. उत्पादन, प्रोडक्शनवरती काय बघा. चलनवाढीमुळे वस्तू व सेवांची मागणी वाढते, उत्पादनास चालना मिळते. उद्योगांसाठी चलनवाढीचा काळ सुगीचा काळ असतो. बरोबर आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. उद्योग उत्पादक झाल्यामुळे गुंतवणुकीस चालना मिळते. देशीच नव्हे तर परकीय गुंतवणूक वाढवू शकते. ठीक आहे. नंतर कर वसुली. चलनवाढीमुळे कर वसुलीत वाढ होते. महत्त्वाचं आहे. चलनवाढीमुळे काय वाढतं? कर वसुली वाढते. चलनवाढीमुळे काय होणार आहे? कर वसुली वाढणार आहे. चलनवाढीमुळे बचत वाढणार, बचत कमी होते. चलनवाढीमुळे काय होणार आहे? बचत कमी होणार आहे, खर्च वाढतो. चलनवाढीमुळे बचत कमी होते, बचत कमी, निगेटिव्ह होते, आणि व्याजदर पण कमी मिळतो. चलनवाढीच्या काळात पैशाची प्रचंड मागणी असते. ठीक आहे. पैशाचा पुरवठा स्थिर राहिल्यास व्याजदर वाढवतात. परकीय देशांमधील व्याजदरापेक्षा व्याजदरात वाढ झाली तर परकीय व्यापारातील भांडवली खात्यात परिणाम होऊन चलनवाढ आणण्यासाठी ठीक आहे ते जाऊ द्या, त्यावर व्याजदर वाढतं. व्याजदर वाढलं की लोकांना तोटा आहे, त्यामुळं निगेटिव्ह इफेक्ट आहे. बचत कमी होते, व्याजदर वाढतं. हा तो काय? निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. नेक्स्ट आहे कुटुंब संस्थावरील परिणाम. आता पॉझिटिव्ह इफेक्ट कोणावरती आहे? निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणावरती? पॉझिटिव्ह इफेक्टवरील परिणाम कोणाचा? चलनवाढीचा 3 गोष्टींवरती आहे. कोण? उत्पादक, गुंतवणूकदार आणि ऋणको, कर्ज घेणारा. नेगेटिव्ह इम्पॅक्ट कोणावरती आहे? धनको, पगारदार, मजूर. धपम धनको, पगारदार, मजूर. धनको, पगारदार, मजूर यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो चलनवाढीचा.
उत्पादक, प्रोड्युसर, उत्पादन वाढते ना, त्यामुळं चलनवाढीमुळे अर्थव्यवस्थेला रेलचल निर्माण होते. वस्तूंची मागणी वाढल्यामुळे मोठे उद्योजक उत्पादकांना वाढ मिळते. औद्योगिक गुंतवणूकदार, गुंतवणूक वाढते. औद्योगिक केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होऊ लागतो. ऋणको, डेबिटर्स, फायदे काय, ज्या लोकांनी कर्ज घेतलेली असतात त्यांच्यासाठी चलन वाढ होऊन दोन्ही बाजूंनी उपकारक ठरते. घर घेण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर एकीकडे घराची किंमत वाढत असते, दुसरीकडे जे कर्ज ऋणकोने घेतलेले असते त्याची परतफेड करताना कमी चलन मूल्य असलेले मुद्दल व्याज भरावे लागते. बरोबर आहे, व्याज कमी. म्हणजे 80 लाखाला घर घेतलेलं ते 2 कोटीला झालं, पण आपल्याला 80 लाखाचंच कर्ज काढावं लागते, ज्याची किंमत आता 2 कोटी. धनको, ज्या लोकांना बँकांनी कर्ज दिलेली असतात त्यांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा चलनवाढीचा दर जास्त असल्यामुळे मुद्दल व त्यावरील व्याज मिळाले तरी चलनाचे मूल्य कमी झालेले असल्यामुळं धनकोंना तोटा होतो. कर्ज रोखधारक देखील धनकोंड असतात. बॉन्ड घेऊन बॉन्डधारकांनी एखाद्या कंपनीला सरकारला कर्ज दिलेले असते. चलनवाढीमुळे बॉन्डधारकांना तोटा होतो. बॉन्डधारकांना काय तर होतो? तोटा. बॉन्डधारकांना तोटा होतो. नंतर पेन्शनधारकांनाही तोटा होतो. पगारदार, धपम आणि पेन्शन या सगळ्यांना काय होणार आहे? तोटा होणार आहे. धनको, पगारदार, मजूर आणि पेन्शनधारक त्यांना तोटा होणार आहे. तर स्वयंरोजगारीत जे लोक आहेत त्यांना काही घेणं नाही आहे. स्वयंरोजगारीत व्यक्तींना तयार केलेल्या वस्तू व सेवा महाग झाल्यामुळे त्यांना तुलनेने जास्त उत्पन्न मिळतं, परंतु चलनवाढीमुळे त्यांना मिळालेल्या उत्पन्नाच्या चलन मूल्य कमी असते. त्यामुळे चलनवाढीचे परिणाम स्वयंरोजगारीवरती 0 असतो. स्वयंरोजगारीवर. आता परकीय व्यापारावरती परिणाम. ठीक आहे. आयात निर्यात. चलनवाढीचा देशातील दर व परकीय देशातील दर यावरती चलनवाढीचा परिणाम अवलंबून असतो. शेजारी यासाठी काय काल्पनिक चित्र रेखाटलं आहे. भारतापेक्षा चीनमध्ये चलनवाढीचा दर जास्त असेल तर भारताची चीनला निर्यात वाढेल. जिथं चलनवाढ जास्त तिथं निर्यात जास्त. जिथं चलनवाढ जास्त तिथं निर्यात जास्त होणार. बाहेरनं गोष्टी येणार. चलन जास्त व महाग आहे तिथं निर्यात, तिथं कारण शेजारून स्वस्त तिथे ना निर्यात वाढणार आहे. ठीक आहे. भारतापेक्षा अमेरिकेत चलनवाढीचा दर कमी असेल तर भारताची आयात वाढणार. भारतात आयात वाढणार. विनिमय दर, एक्सचेंज रेट. ठीक आहे. ज्या देशाची चलनवाढीचा दर जास्त असतो त्या देशात चलनाचे अवमूल्यन होते. जिथं चलनवाढ दर जास्त तिथं अवमूल्यन होतं. वरील उदाहरणात चीनपेक्षा भारताच्या वस्तूंना मागणी जास्त आहे. म्हणजे चीनी युआनमध्ये मिळणाऱ्या वस्तूपेक्षा भारतात रुपयात मिळणाऱ्या वस्तूंना जास्त मागणी आहे. यामुळे रुपयाच्या बदल्यात युआन चलनाची किंमत कमी होते. याचप्रमाणे भारत व अमेरिका यांचे उदाहरण विचारात घेतल्यास डॉलरच्या बदल्यात रुपयाची किंमत कमी होते. म्हणजे चलनवाढीचा विनिमय दरावरील परिणाम दुसऱ्या देशांमध्ये चलनवाढीवर अवलंबून असतो. ठीक आहे. म्हणजेच काय, देशाच्या चलनवाढीचा दर जास्त असतो त्या देशाची चलनाचे अवमूल्यन डिप्रिसिएशन होते. जिथं चलनवाढ जास्त तिथं डिप्रिसिएशन करावं लागतं, कमी करावं लागते व्हॅल्यू. आता इथं काय म्हणलेलं आहे आपण? कारणं झालं, परिणाम झाला. ठीक आहे. कारणं, चलनवाढीची कारणं काय काय आहेत म्हणलं आपण? कॉस्ट पुश आहेत. म्हणजे काय आहेत? पुरवठा कमी करणारी कारणं. पुरवठावाली कोणती आहेत? पुरवठा म्हणजे खर्च दाबजन्य. इकडे पुरवठा साईड आहे, इकडे पुरवठा आहे. म्हणजे कोणती साईड आहे? सप्लाय साईड आहे. नैसर्गिक संकट, अपुऱ्या सुविधा, अपुरी वाढ, उत्पादन घट, औद्योगिक कलह, निर्यात, सट्टेबाजी. तर इकडं मागणी ताणजन्यामध्ये कोण आहे? खाजगी खर्च, शासकीय खर्च, तुटीचा अर्थपणा, काळा पैसा, पतनिर्मिती, परकीय गुंतवणूक, निर्यात आणि लोकसंख्या वाढ. ही झाली कारणं. नंतर आहे परिणाम. तीन गोष्टींवरती आहे. पॉझिटिव्ह इफेक्ट कोणावरती आहे? अर्थव्यवस्थेवरती पॉझिटिव्ह आहे, उत्पादनावरती, उत्पादकावरती, गुंतवणुकीवरती, गुंतवणूकदारावरती, रोजगारावरती, करवसुलीवरती. हा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. बचत दर, बचत कमी होते. व्याजदर वाढतो. पगारदार, ध म्हणजे कोण? धनको, पगारदार, मजूर, पेन्शनधारक यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. यांच्यावरती कोणता इम्पॅक्ट आहे? निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. नंतर एक चलनवाढीचे उपाय. चलनवाढ व चलनघटीवरील उपाय. उपाय काय आहेत? आता महत्त्वाचा शेवटचा पॉईंट उपाय. आता उपायामध्ये बघा, चलनवाढीवरील उपाय. चालणारी चलनवाढ अर्थव्यवस्थेला उपकारक असते, परंतु पळणारी व बेसुमार चलनवाढ अर्थव्यवस्थेला बाधक ठरते. बाधक म्हणजे काय? निगेटिव्ह इम्पॅक्टमध्ये करते. MUV इज इक्वल टू PT. चलन पुरवठा, चलनाचा फिरण्याचा वेग इज इक्वल टू आटोक्यात आणण्यासाठी P आणि T. P म्हणजे काय असते? पैशाचा पुरवठा आणि ते टाईम. ठीक आहे. तिहेरी उपाययोजना आहेत. चलनविषयक उपाय, राजकोषीय उपाय आणि थेट उपाय. मग चलनवाढवरती उपाय 3 ग्रुपमध्ये आहेत. चलनविषयक, राजकोषीय आणि थेट उपाय. त्यावेळी यापैकी चलनविषयक उपाय आणि राजकोषीय उपाय हे मागणीजन्य कारणावरील उपाय आहेत. तर थेट उपाय मुख्यतः चलनवाढीच्या पुरवठाजन्य कारणावरती, पुरवठ्यावरती. थेट उपाय कोणी? पुरवठामध्ये येतं. थेट उपाय पुरवठाजन्य कारणामध्ये येतो. तर चलनविषयक उपाय, चलनविषयक लक्षात ठेवायचं. चलनविषयक धोरण कोण राबवतं?
RBI. कोण? RBI. चलनविषयक धोरण ह्या जो उपाय कोण करते? RBI करते. तर राजकोषीय उपाय कोण करते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया GOI करते. अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती रोखण्यासाठी RBI महाग पैशाचं धोरण, म्हणजे जर चलनवाढ झाली तर महाग पैसा धोरण अवलंबलं जातं. मग यात काय करत जातं? CRR, SLR, बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर वाढवला जातो. बँकांची पतनिर्मितीवरती लगाम लावून पैशाचा पुरवठा कमी केला जातो. रिझर्व्ह बँक सरकारी कर्ज रोख्यांची विक्री करून बाजारातील रोखता कमी करतं. रोखता म्हणजे पैसे शोषून घेतं. परकीय गुंतवणुकीमुळे होणारी चलनवाढ रोखण्यासाठी 2004 मध्ये रिझर्व्ह बँकेने MSS स्कीम आणली, मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम आणली. काळा पैसा शोधणे व त्यावरती उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नंतर हे राजकोषीय धोरण, जे सरकार करणार आहे. राजकोषीय तूट कमी करणे म्हणजे राजकोषीय उपाय होय. ठीक आहे. शासनाचे उत्पन्न वाढले आणि खर्च कमी झाला तर किमती आटोक्यात येतील. अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती रोखण्यासाठी सरकार संकुचित राजकोषीय धोरण आणतं. कोणतं? संकुचित. चलनवाढ रोखण्यासाठी राजकोषीय उपायात सरकार उत्पन्न वाढवतं, खर्चात कमी कपात करतं. उत्पन्न वाढवणं, खर्चात कपात करणं. उत्पन्न वाढवणं आणि खर्चात कपात करणं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, उत्पन्न वाढवण्यासाठी अधिक कर गोळा करणे, खर्चात कपात करणे यांसारखी योजनावे लागतात. 2003 मधील FRBM कायदा या उपायाचाच भाग होता. याबद्दल सविस्तर चर्चा उदारीकरणमध्ये केलेली. थेट उपाय, विविध कृषी उत्पादनांवरील किंमत वसुली मिनिमम प्रोक्युअरमेंट प्राईस जाहीर करणं, साठेबाजीला आळा घालणे, साखरेसारख्या वस्तूंच्या दुहेरी किंमती ड्युअल प्राईस जाहीर करणं, म्हणजे गरिबांसाठी आणि श्रीमंतांसाठी. अन्नधान्याची साठवणूक, वाहतूक, विपणन करणं, तुटवडा जाणवणाऱ्या वस्तूंचे देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, साखर, डाळी, तेले यांसारख्या तुटवडा जाणवणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीवरती मुक्त साधारण परवाने ओपन जनरल लायसन्स धोरण लागू करणं. ठीक आहे. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट कोण? चलनगटीवरती परिणाम आहेत. मग तिथं महाग पैशाचं धोरण आहे, इथं स्वस्त पैशाचं धोरण आहे. कर कपात ते तिथं कर काय होतं? टॅक्स कर वाढवणं, इथं टॅक्स कपात करणं, खर्च वाढवणं, खर्च कपात करणं, म्हणजे उलटं इथं राजकोषीय धोरण. सगळे दर कमी केलं, पैशाचा पुरवठा वाढवणं म्हणजे मागणी निर्माण होईल आणि चलनघट होते. इथं काय म्हटलं? चलनघट रोखण्यासाठी राजकीय उपायात सरकार उत्पन्नात कपात करतं, खर्चात वाढ करतं. सरकारी खर्च वाढला की चलनघटीवरती उपाय काय? खर्च वाढवणं. चलनवाढीवरती परिणाम काय? चलनवाढीवरती उपाय काय? चलनवाढीवरती उपाय काय आहे? तर खर्चात खर्च कमी करणं, खर्च कमी, चलनवाढीवरती उपाय, खर्च वाढवणं, चलनघटीवरती उपाय. विविध योजना अनुदान यावर खर्च वाढवला जातो, निर्यातीस प्रोत्साहन दिले जाते. नंतर लास्ट सेचा नियम. जीन बाप्टिस्ट से या फ्रेंच अर्थतज्ञाने मांडलेल्या बाजारविषयक नियमाला सेचा नियम म्हणतात. अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन आणि एकूण मागणी सारखी असते. एकूण उत्पादन इज इक्वल टू एकूण मागणी. याचा अर्थ मागणीपेक्षा उत्पादन जास्त होऊ शकत नाही. 1929 मध्ये जागतिक मंदी आली तर उत्पादनाला बाजार भरलेला होता, परंतु मागणी अत्यंत कमी झाली. या मंदीने सेचा नियम चूक असल्याचे दाखवून दिले. सेचा नियम चुकीचा होता. त्यांनी काय म्हणलं? उत्पादन इज इक्वल टू एकूण उत्पादन इज इक्वल टू एकूण मागणी. सेचा नियमानुसार.